ठीक आहे. तर हा टॉप व्ह्यू आहे गाडीचा. अशी दिसते गाडी. प्रत्येक कॅमेऱ्याला 3 सेटिंग आहेत. एक असा आणि एक वरून 3D. त्यानंतर हा बॅकचा आहे, त्यानंतर झूम आणि वरून वरचा व्ह्यू, टॉप व्ह्यू. त्यानंतर हा लेफ्टचा आहे, लेफ्ट व्ह्यू. हा झूम करतो टायरला पुढच्या. त्यानंतर अजून झूम करतो ब्लाइंड स्पॉटसाठी. हा आहे राईट व्ह्यू. तर राईट झूम आणि हा टायरकडचा व्ह्यू. त्यानंतर हे दोन्ही टायर दिसतात आपल्याला पुढचे. हे दोन्ही टायर मागचे आणि हे दोन्ही म्हणजे 4 टायर येतात यामध्ये, पुढचे 2 आणि मागचे 2. त्यानंतर हा फ्रंट व्ह्यू आहे पुढचा कॅमेरा. ब्लाइंड स्पॉट कमी करतो, षटकोनी आकार आहे. त्यानंतर हा बॅक कॅमेरा तुमचा. ठीक आहे. जर असं तुम्हाला मॅन्युअली करायचं नसेल तर तुम्ही हे गाडी आहे या गाडीच्या मागे, किंवा आता आम्ही मागे क्लिक केलो तर मागचे कॅमेरे ओपन झाले. राईटला क्लिक केलो तर राईट कॅमेरा ओपन झाला. लेफ्टला केलो तर इकडे झाला. फ्रंट कॅमेरा पाहिजे तर फ्रंट, बॅक पाहिजे तर बॅक. तुमच्या ह्याच्यानुसार सेटिंग करू शकता. त्यानंतर याला ट्रॅकची सेटिंग पण आहे. इथे ट्रॅक स्टेप आहे. आता मी जर इथे सध्या 3 आहे, हे 4 केलं तर हे असं चेंज होत राहतं. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हे असे वेगवेगळे सेटिंग आहेत. सध्या मी तर 3 वरच ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हे साईड व्ह्यू सेटिंग पण करू शकता आणि ब्लाइंड झोन सेटिंग पण करू शकता. आणि हा जो आहे तुम्ही रेकॉर्ड पण करू शकता हा व्ह्यू. आता टॉप व्ह्यू आहे. आता मी उजवा इंडिकेटर देतो वळवताना, तर उजव्या साईडचा कॅमेरा टर्न होणार. आता गाडी चालूच केली नाही. हे बघा, लेफ्टचा इंडिकेटर दिला मी. ठीक आहे. ऑटोमॅटिक लेफ्ट हे चालू झालं. फॉर एक्झाम्पल आता मी होम पेजवर आहे. आता लेफ्टचा इंडिकेटर देतो आहे. कॅमेरा चालू झाला लेफ्टचा. बंद केलो. आता राईटचा इंडिकेटर देतो आहे. राईटचा कॅमेरा चालू झाला.